शिवसेना खासदार संजय राऊत पवारांची भेट घेतलेली आहे। सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांच्यात भेट झाल्याचं कळतंय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युती संदर्भात एकीकडे खलबत सुरू असताना तिथं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका ही फार महत्त्वाची मानली जाते। मनपा निवडणुकीच्या दृष्टीने पवारांचा कौल नेमका कोणाला आहे? ठाकरेंच्या सेना आणि मनसेच्या युतीला की काँग्रेसच्या भूमिकेला, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून या भेटीगाठी होत असल्याची माहिती समोर येते। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडून। भाग्यश्री, काय नेमकं भेटीत चर्चेला गेलंय? नक्कीच आपण बघतोय की पहिल्या दिवसापासून दोन बंधू एकत्र येणार हे तर निश्चित झालेलं होतं आणि त्याच्यानंतर शरद पवार यांनी देखील सांगितलेलं होतं की जे काय आहे ते भाजपला रोखायचं असेल तर एकत्र लढणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेला काँग्रेसने मात्र स्वबळाचा नारा दिलेला होता। मात्र काँग्रेसला देखील शरद पवार सातत्याने सांगत होते की आपण एकत्र भाजपला रोखण्यासाठी लढलं पाहिजे आणि आज आपण बघतोय की आज स्वतः संजय राऊत जे आहेत ते शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी म्हणजे सिल्वर ओकला दाखल झालेले होते। जवळपास अर्धा तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि अर्धा तासाच्या चर्चेनंतर आताच संजय राऊत त्यांच्या निवासस्थानावरून निघालेले पाहायला मिळतात। मात्र या सगळ्यामध्ये जागा वाटप जे आहे ते सातत्याने संजय राऊत सांगतात की आमचं युतीमधलं जे जागा वाटप आहे ते बऱ्यापैकी पूर्ण होत आलेलं आहे। अशातच जर राष्ट्रवादीला बरोबर घ्यायचं असेल तर राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा द्यायच्यात आणि नेमकं कशा पद्धतीने निवडणूक लढायची आहे आणि त्याचबरोबर राहुल गांधींची देखील बोलणं सुरू आहे कारण स्वतः शरद पवार यात मध्यस्थी करतात असं कळतंय। त्याच्यामुळे ते काय बोलतात हे बघण्यासाठी कदाचित त्यांच्यात चर्चा झाली असं कळतंय। अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।